भाग्य आपुले थोर म्हणून जाहलो मराठी, विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी. भाग्य आपुले थोर म्हणून जाहलो मराठी, विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी. गर्जे मराठी, गर्जे मराठी, विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी. मंडळी नमस्कार. गर्जे मराठी प्रस्तुत विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की या कार्यक्रमामध्ये आपण मराठी उद्योजक ज्यांनी जगातल्या विविध देशांमध्ये आपले उद्योग व्यवसाय स्थापन केलेत आणि ते यशस्वीरित्या करतायत अशा उद्योजकांशी, शिवाय काही संशोधकांशी सुद्धा की जे आपल्या मराठी मातीचा, महाराष्ट्राचा झेंडा अटकेपार रोवत आहेत, अशा काही मान्यवरांशी गप्पा गोष्टी करत असतो. आजच्या भागामध्ये आपल्याकडे आले आहेत माधव दापके. त्यांचं आपण आधी सर्वात प्रथम स्वागत करूया. नमस्कार दापके सर, आपलं कार्यक्रमात स्वागत. आता दापके सरांचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं तर मी पहिली सुरुवात अशी करीन की जगभरातल्या 59 देशांमध्ये ज्यांनी विहार केलेला आहे. आता या 59 देशांमध्ये ते नेमके कशासाठी गेलेत हेच आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे. कारण 59 देशांमध्ये काही माणूस नुसतं पर्यटनाला आणि फिरायला जात नाही, तर नक्कीच काहीतरी उद्योग व्यवसाय करायला ते गेलेले असणार. आणि नेमके या सगळ्या देशांमध्ये त्यांनी कुठले कुठले उद्योग व्यवसाय केले, कोणत्या नोकऱ्या केल्या आणि गर्जे मराठीशी त्यांचा कसा संपर्क आला हे आता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सध्या ते 2 कंपन्यांचे सहसंस्थापक आहेत आणि गर्जे मराठी ग्लोबल या कॅलिफोर्निया स्थित संस्थेचे डायरेक्टरसुद्धा आहेत. त्यामुळे त्यांचा हा सगळा प्रवास आणि जगभरामध्ये मराठी उद्योजक नेमकं काय करतोय हे सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर दापके सर, आता मला पहिल्यांदा सांगा, 59 देशांमध्ये तुम्ही फिरती केलेली आहे, ही नेमकी कशी काय आणि कशासाठी केली? नमस्कार. सर्वप्रथम तुम्ही मला या कार्यक्रमावर बोलवलंत त्याबद्दल मनापासून तुमचे आभार. गर्जे मराठी या संस्थेचेही आभार की आपण हा कार्यक्रम करतोय. 59 देशांमधलं फिरंतीचं म्हणाल तर त्याची एक गंमत आहे. माझे एक गुरु होते, त्यांनी मला सांगितलं होतं की तू कुठल्याही कामाला कधी नाही म्हणू नकोस. अच्छा. आणि तू जर तसं केलंस तर तू खूप विविध विषयांना हात घालू शकशील, तू विविध लोकांना भेटू शकशील, विविध ठिकाणी जाऊ शकशील. आणि तो प्रवास माझा तसा सुरू झाला. खरं तर मलाही वाटलं नव्हतं कधी की आपण सगळे 7 समुद्र ओलांडून 5 खंडामध्ये जाऊ शकू. पण साधारण एक 20 वर्षापूर्वी ज्या वेळेला मी कन्सल्टिंग या क्षेत्रात आलो त्यावेळेला माझा हा जगप्रवास सुरू झाला. मग लॅटिन अमेरिका असेल, नॉर्थ अमेरिका असेल, आफ्रिका खंड असेल, युरोप असेल किंवा एपॅक असेल, म्हणजे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, तैवान हा सगळा भाग असेल. तर मला संधी मिळत गेल्या, विविध कामं मिळत गेली आणि मी त्या कामानिमित्त या सगळीकडे प्रवास करायला सुरुवात झाली. याच्यात सगळ्यात एक गमतीची गोष्ट अशी होती की म्हणजे कामासाठी तर जातच होतो, पण सगळ्यात महत्त्वाचं असं झालं की विविध प्रकारचे देश, त्या देशातली माणसं, त्याच्यातले कल्चर हे इतकं एनरिचिंग होतं, याच्यामुळे अनुभव इतका छान होत गेला की त्यामुळे अजून एक नवीन देश, अजून एक नवीन देश असं ते होत गेलं. आणि ते करता करता माझे साधारण एक आत्ता 59-60 देश फिरून झाले. आणि गर्जे मराठीशी संबंध म्हणाल तर मी जर्मनीमध्ये राहायचो आणि गर्जे मराठीचे संस्थापक आहेत आनंद गानू सर. तर ते नेहमीच सगळ्या मराठी माणसांना जगभरात शोधतात. बरोबर. आणि ते शोधत फ्रँकफर्टला पोहोचले आणि म्हणाले की अरे असं असं आहे आणि ही माझी संस्था आणि आपण एकत्र काम करूया का. मला संकल्पना आवडली. मराठी माणसांनी एकत्र येणं आणि व्यवसायासाठी आणि व्यावसायिकतेसाठी, उद्योजकतेसाठी एकत्र येणं ही कल्पनाच फार भन्नाट होती आणि खूप कठीण आहे ती. आणि ती खूप कठीण आहे. पु ल देशपांडे पण म्हणालेले 2 मराठी माणसं एकत्र आली की एक संस्था स्थापन करतात, त्याचा नारळ फुटतो आणि लवकरच ते पण त्यांचे दोघांचे नारळ पण फुटतात. बरोबर आहे. पण थोडंसं वेगळं माझा अनुभव असा आहे की आज आता आपण बघाल तर
गरजे मराठीमुळे जगभरात साधारण एक 28 देशांमधनं आपण एक 15-16 हजार मराठी माणसं एकत्र जोडली आहेत. एवढे सभासद आणि आहेत. हो, एवढे सभासद आपले आहेत. आणि हे कुठलाही सण साजरा न करता किंवा ते करतात म्हणजे सण साजरा करणं किंवा आपलं सांस्कृतिक कल्चर जपणं, जास्त न सांस्कृतिक करता. जपण हे आहेच, पण या उद्योजकता आणि व्यावसायिकता या उद्देशाने एकत्र येणं ही कल्पनाच मला खूप छान वाटली आणि मला असं वाटतं की त्यामुळे मी या संस्थेशी जोडले गेले. पण मला असं सांगा की तुम्ही सुरुवातीला म्हणजे BCom पर्यंतचं शिक्षण झालं, त्यानंतर MBA केलं फायनान्समध्ये. अगदी सुरुवात तर तुमची बँकिंगनी झाली, म्हणजे तुम्ही नॉर्थ कॅनरा किंवा UTI बँकेत होतात आणि तेव्हा बँकेत सुद्धा कोर बँकिंग आणि डीमॅट आणि थोडंसं ई-कॉमर्स हे सगळं हळूहळू सुरू व्हायला लागलेलं. जी पूर्वीची लेजर आणि फिक्स डिपॉझिटच्या ह्या रिसीट त्याच्यातनं बाहेर येत होतं आणि त्या काळात तुम्ही होतात. त्यामुळे ह्या बँकिंग क्षेत्रातनं एकदम काम करत 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 मग मॅनेजमेंट आणि आता इनोव्हेशन किंवा सल्ले देणं, गरजे मराठी, हा सगळा प्रवास जरा थोडक्यात सांगा. मी बँकेत ज्या वेळेला लागलो त्यावेळेला मी स्वतः ती लेजर उचलून हाताने त्याच्यामध्ये एंट्री केलेल्या आहेत. त्यामुळे मला तो सगळा प्रवास मी बघितलेला आहे. मग मला असं वाटतं की आमची जी पिढी आहे ही पिढी खूप भाग्यवान आहे. आम्ही काही गोष्टी अत्यंत मॅन्युअल या पद्धतीत पण बघितलेल्या आहेत, ते ट्रान्झिशन पण बघितलेलं आहे आणि आज हाय एंड टेक्नॉलॉजी पण बघितलेली आहे. मी बँकेत ज्यावेळेला होतो त्यावेळेला माझा तसा टेक्नॉलॉजी संबंध नव्हता. मी खरं बँकिंगचं काम करायचो. म्हणजे मी ब्रांचमध्ये काम केलं, मी ट्रेजरीमध्ये काम केलं, मी लोन डिपार्टमेंटला काम केलं, मी हेड ऑफिसमध्ये काम केलं, मी ॲसेट लायबिलिटी मॅनेजमेंट कमिटीचा सुद्धा सदस्य होतो. सो ते बँकिंग खरं बँकिंग मी करत होतो. साधारणपणे एक 10 वर्ष बँकिंगमध्ये काम केल्यानंतर एक कधीतरी कुठेतरी आयुष्याला कलाटणी येते तसं झालं. त्यावेळेला स्टेट बँक ऑफ इंडिया सारख्या सगळ्यात मोठ्या बँकेत देशातल्या कोर बँकिंगचा प्रवास सुरू होत होता आणि तो प्रवास सुरू होत असताना TCS कडे ते काम होतं आणि ते साधारणपणे अशी मंडळी शोधत होती की ज्यांना बँकिंग येतं, ज्यांनी बँकिंगमध्ये खरं काम केलेलं आहे आणि जे तरुण आहेत जे टेक्नॉलॉजी शिकू शकतात किंवा टेक्नॉलॉजी त्यांना समजू शकेल. सो असं कुठेतरी असं दोन्ही स्किल असणारी माणसं कुठे मिळतात का. आणि मी कधीच म्हणजे बँक सोडून माझा विचार नव्हता, बँक सोडून मी टेक्नॉलॉजीमध्ये कंपनीचा विचार सुद्धा नव्हता. पण TCS मधनं मला बोलावणं आलं, TCS मधनं त्यांची माझ्याशी बोलले आणि मला लक्षात आलं की अरे हे काहीतरी वेगळं आहे. आणि ज्या वेळेला हे सगळं ठरलं की आता आपण TCS मध्ये जॉईन व्हायचं, त्यावेळी मला सगळ्यात जास्त आनंद काय झाला की आपण जे बँकिंगमध्ये शिकलो, आपल्याला जे जाणवतंय की अरे या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या किंवा या गोष्टी आपण केल्या तर कस्टमरसाठी काही गोष्टी घडू शकतात किंवा बँकेसाठीही काही गोष्टी घडू शकतात, ती करायची संधी TCSच्या कम्प्युटरायझेशनमुळे किंवा कोर बँकिंगमुळे आपल्याला मिळते. तर मला असं वाटलं की आपलं बँकिंगचं ज्ञान वापरून आपल्याला काहीतरी वेगळं करता येईल, म्हणून मी टेक्नॉलॉजीमध्ये आलो. टेक्नॉलॉजीमध्ये आल्यानंतर असं लक्षात आलं की कोडिंग करणं हा एक भाग झाला, पण त्या कोडिंगना त्यांना ते जे इंजिनियर असतात त्यांना बँकिंग हे क्षेत्र कळत नसतं, जे बँकर असतात त्यांना टिपिकल टेक्नॉलॉजी कळत नसतं. सो आपण त्याच्यामध्ये काही दुवा साधू शकतो का. त्यामुळे बँकिंगच्या ज्या नीड होत्या त्या नीड घेऊन इंजिनियरना कळू शकतील अशा भाषेमध्ये त्या ट्रान्सलेट करणं आणि इथून कन्सल्टिंगचा प्रवास सुरू झाला. मग ते करता करता मी जवळजवळ आतापर्यंत 19 बँकांची ट्रान्सफॉर्मेशन बघितली आहेत, केली आहेत, मी लीड केली आहेत. मग ते अगदी ब्रेक्झिटसाठीचं मोठं ट्रान्सफॉर्मेशन असू दे किंवा आफ्रिका खंडात 17 देशांमधलं एखादं कोर बँकिंगचं काम असू दे किंवा लॅटिन अमेरिकेमध्ये अगदी तळागाळातल्या लोकांसाठीच्या काही बँकांच्या स्कीम करणं असू देत. सो अशा बऱ्याच संधी मिळत गेल्या आणि तो प्रवास बँकिंग पासून सुरू झालेला हळूहळू तो टेक्नॉलॉजी नंतर कन्सल्टिंग आणि कन्सल्टिंग नंतर आता हळूहळू व्यावसायिकतेकडे आलाय. वा, क्या बात आहे. म्हणजे TCSला ज्या परदेशातल्या बँकांचं कोर बँकिंग किंवा टेक्नॉलॉजीचं काम मिळायचं ते काम करण्यासाठी तुम्ही त्या देशात त्यामुळे गेलात. अगदी बरोबर. असे ते देशांची संख्या वाढत गेली. अगदी बरोबर. मी TCS पेक्षा सुद्धा मला असं वाटतं की मी इन्फोसिसमध्ये 18 वर्ष होतो. TCS पासून माझी प्रवासाला सुरुवात झाली टेक्नॉलॉजी आणि कन्सल्टिंग याची. पण इन्फोसिसमध्ये 18 वर्ष असल्यानंतर खूप देशांमधनं खूप मोठ्या बँकांपासून सगळी कामं करत गेलो. त्याच्यानंतर मी ज्या वेळेला सिंगापूर स्थित एक सनटेक नावाची कंपनी आहे त्याचा मी ग्लोबल हेड होतो. ती कंपनी सुद्धा बँकांसाठीच काही ना काहीतरी काम करते. सो या संधी मिळत जातात. फक्त मी म्हटलं तसं की माझं जसं गुरु म्हणाले तसं की तू कुठल्याही संधीला नाही म्हणू नकोस आणि कुठलंही काम कधी नाकारू नकोस. तर मी त्याच्या पुढे जाऊन अजून एक रूल ठेवला
की जिथे लोक राहतात ना तिथे आपण जायचं. हा, मग नुसतं संधीला नाही म्हणू नये, हा. कामालाही नाही म्हणू नये, तर कुठल्याही देशात जायची वेळ आली तरी त्यालाही नाही म्हणू नये. आणि असं करत करत खरं सांगायचं तर मी एवढे 5 खंडातनं जाऊ शकलो. 59 देश म्हणजे मी झाले. असं काही ठरवलं की फक्त अमेरिकेत जायचं किंवा फक्त युरोपमध्ये जायचं. मी अगदी लॅटिन अमेरिकेतल्या छोट्या गयाना, त्रिनिदाद टोबॅगो पासून ते अगदी आफ्रिका खंडातल्या स्वाझीलंड, लिसोथो पासून ते अमेरिकेत ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड पासून ते ऑस्ट्रेलिया, कॅनडापासून सगळीकडे, म्हणजे तो सगळा प्रवास मला त्यामुळे करता आला, वेगवेगळ्या गोष्टी बघता आल्या. बरोबर. त्यातल्या मला वाटतं जर्मनीत जास्त काळ राहिलात. मी जर्मनीमध्ये बराच वेळ राहिलो, मी न्यूझीलंडमध्ये राहिलो, मी तैवानमध्येही राहिलो, मी साऊथ आफ्रिकेतही राहिलेलो आहे. अच्छा. असे 4 वेगवेगळ्या देशांमध्ये खूप भिन्नता आहे. हो. पण ती भिन्नता तुम्ही त्या देशात राहा, त्या लोकांबरोबर मिसळून जा की आपोआपच त्या देशातले तुम्ही एक भाग होता आणि त्या गोष्टी तुम्हाला येत जातात, त्या गोष्टी कळत जातात. बरोबर. सो मला असं वाटतं की हे सगळंच फार अनुभव आहे, फारच भन्नाट मस्त होतं. आहेत. पण मग हे सगळे अनुभव तुमचे नोकरीतले होते, म्हणजे हे तुम्ही नोकरीतले अनुभव होते. जरी मोठ्या पोस्टवर हो. असलात तरी एक नोकरी करत हो, होतात. हो. आणि मग ते सगळं करता करता म्हणजे बँकिंग, मग टेक्नॉलॉजी, मग व्यवस्थापन, आणि मग हा पुढचा प्रवास मॅनेजमेंट, म्हणजे हो. हे सगळं करत असताना आता आपण आपला पण बिझनेस सुरू करायला हवा. हो. हे तुम्हाला कसं जाणवलं? आणि आता तुम्ही म्हणजे जर्मनीत रजिस्ट्रेशन केलंय तुमच्या एका कंपनीचं आणि भारतात त्याचे हो. रजिस्ट्रेशन केलेलं हो. आहे, तर तो पुढचा मग जर्नी कसा झाला? सो कसं असतं की आपल्या सगळ्याच व्यक्तींचं आयुष्य खूप गमतीशीर असतं. काही काही घटना घडत असतात, काही काही गमती घडत असतात. तसं माझ्या आईवडिलांनी सुद्धा 50व्या वर्षी निर्णय घेतला की आम्ही नोकरी सोडायची, आणि त्यांनी ती करून दाखवली. माझ्या वडिलांनी 50व्या वाढदिवसाला नोकरी सोडली, माझ्या आईनी सोडली. सो माझ्या घरी एक प्रेसिडेन्स होता की 50व्या वर्षी आपण काहीतरी वेगळं करता येईल. अच्छा. सो मी माझ्या 50व्या वर्षी निर्णय घेतला की आता नोकरी बास झाली. आणि गरजे मराठीमध्ये तसंही आम्ही व्यावसायिकतेसाठी स्टार्टअप प्रोत्साहन मेंटरिंग देत करतो, असतो. खूप गोष्टी आम्ही करतो. तर मला असं वाटलं की हे थोडंसं लोकासांगी करण्यापेक्षा आपणच का नाही करावं. स्वतः का नाही करावं? सो मी 50व्या वर्षी असा निर्णय घेतला की आता आपण नोकरी सोडावी आणि नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करावा. आणि त्या उद्देशाने आम्ही टेकटॉक आणि माझी जी रिफॅब अशा ज्या 2 कंपन्या आहेत त्या सुरू केल्या. सो थोडंसं टेकटॉकविषयी सांगायचं झालं तर टेकटॉक ही कंपनी काय आहे, तर टेकटॉक कंपनीमध्ये आम्ही मॅन्युफॅक्चरिंग, इंजिनिअरिंग, बँकिंग आणि इन्शुरन्स या 4 व्हर्टिकल्समध्ये आम्ही टेक्निकल कंटेंट क्रिएशन करतो. आम्हाला बरेच वेळेला असा प्रश्न येतो की अरे म्हणजे तुम्ही रील बनवता का? तर नाही, आम्ही रील नाही बनवत. कारण थोडंसं असं लोकांना असं वाटतं की कंटेंट बनवले म्हणजे तुम्ही इंस्टाग्रामवरती Content रीळ आता त्याच बनवताय की अर्थाने काय. वापरला जातो. तर तसं नसतं ते. तर अगदी सोप्यात सोपं उदाहरण म्हणजे तुम्हाला तुमच्या एखाद्या मशिनरी बरोबर किंवा तुमच्या एखाद्या कार बरोबर एक युजर मॅन्युअल मिळतं. ते मॅन्युअल टेक्निकली कोणीतरी बनवलेलं असतं, ते टेक्निकली करेक्ट मॅन्युअल असतं. तर तिथपत हे अगदी सोपं त्याचं उदाहरण पासून त्या असेंब्ली लाईनपर्यंत खूप कॉम्प्लेक्स इंजिनिअरिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस असतात. तर त्या ज्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ज्याला म्हणतात SOPs, त्या SOPचं डिजिटायझेशन आम्ही करतो. अच्छा. तो हा साधारण टेकटॉकमध्ये आम्ही करतो. रिफॅब ही तशी रिलेटिव्हली नवीन आहे, म्हणजे फार नवीन भारतासाठी नाही, पण आमच्यासाठी एक नवीन कन्सेप्ट आहे. आम्ही काय करतोय की साधारणपणे आपल्याला एक घर बांधायचं असतं. म्हणजे कुठेतरी माझं फार्म हाऊस आहे, मला तिथे काहीतरी बांधायचं आहे, किंवा माझ्याकडे छोटी जागा आहे, गावामध्ये मला काहीतरी करायचं आहे. पण ते घर बांधायला काढले की तुमची 1.5 वर्ष 2 वर्ष त्याच्यात जातात. आणि आम्ही एक विषय मांडतोय की डिझाईन ही जर कन्सेप्ट डोक्यासमोर ठेवली तर प्री फॅब्रिकेटेड स्ट्रक्चर्समधनं तुम्हाला आम्ही 90 दिवसात घर बांधून देऊ शकतो का? काय? आम्ही तुम्हाला 90 दिवसात ऑफिस उभारून देऊ शकतो का? बापरे. आणि ह्या कन्सेप्टवरती आम्ही ते काम करतोय. आणि वा. मला असं वाटलं की जर प्रवास म्हणून म्हणाल तर म्हणजे बँकिंग तर माझं क्षेत्र आहे, माझं करिअर घडलं, पण खरं सांगायचं झालं तर माझी सुरुवात महिंद्रपासून सुरू झाली होती. त्यामुळे ती मॅन्युफॅक्चरिंग होती. आणि मला असं खूप वेळा वाटायचं की हे प्रॉडक्ट असं समोर दिसतं, त्याला आपण हात लावू शकतो, ते टँजिबल प्रॉडक्ट आहे, तर आपण असं काहीतरी करावं. त्यामुळे टेकटॉक हे माझ्या बँकिंगशी निगडीत असेल किंवा टेक्नॉलॉजीशी निगडीत असेल, पण रिफॅब हे खूपच टँजिबल, हात लावून बघण्यासारखं, दिसण्यासारखं काही प्रॉडक्ट काहीतरी आहे. स्वतः निर्मिती काहीतरी केली. स्वतः निर्मिती एक आनंद मिळतो. म्हणजे ज्यावेळेला लोक बघतात की अरे वा हे किती छान झालंय, मस्त दिसतंय बरं का, हा जो एक लोकांच्या चेहऱ्यावरती जो आनंद येतो, तो आनंद आम्हाला बघता येतो. सो अशा 2 वेगवेगळ्या क्षेत्रातल्या गोष्टी आहेत, कंपन्या, दोन्ही रिलेटेड नाही आहेत, पण त्या दोन्ही गोष्टीमध्ये आमचा प्रवास सुरू केलाय. गरजे मराठी ग्लोबल ही जी कॅलिफोर्निया स्थित संस्था आहे, त्या संस्थेचे डायरेक्टर आहेत स्वतः माधव दापके. आणि भारतातलं जास्त गरजे मराठी ग्लोबलचं काम ते जास्त हाताळत असतात. म्हणजे इथल्या सगळ्या उद्योजकांना, म्हणजे परदेशातल्या पण एकत्र आणणं, त्यांचं मेंटॉरिंग मुलांसाठी घडवून आणणं, वेगवेगळ्या विद्यापीठांशी संपर्क साधून विद्यापीठातल्या मुलांना थेट त्यांचा सल्ला देणं, ही सगळी कामं
दापके सर करतच असतात. तर त्या आता गरजे मराठीविषयी आपण जाणून घेऊया, पण एका ब्रेकनंतर. विश्वाच्या गाभारी गरजे मराठी. गरजे मराठी प्रस्तुत विश्वाच्या गाभारी गरजे मराठी या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर आपण माधव दापके सरांशी बोलतोय आणि ते स्वतः गरजे मराठी ग्लोबल या आंतरराष्ट्रीय संस्थेचे डायरेक्टर आहेत. तर आता आपण ह्या संस्थेविषयी आणि ते संस्थेचं काम नेमकं काय चालतं आणि त्यातून काय काय आत्तापर्यंत मिळालेलं आहे त्याविषयी जाणून घेऊया. तर गरजे मराठी ग्लोबलच्या आता कामाविषयी बोलू आपण. गरजे मराठीची संकल्पना साधारण सुरुवात झाली 2016 साली. म्हणजे आता 10 वर्ष झाली. 10 वर्ष झाली आणि आता 15,000 सभासद आहेत. 15,000 16,000 सभासद आहेत आपले. 28 देशांमधून आहे. सुरुवात अगदी छोटी झाली. मराठी पेपरमध्ये आनंद गानू नावाच्या व्यक्तींनी एक बातमी वाचली अच्छा. की दिनेश केसकर बोईंगचे जागतिक प्रेसिडेंट झाले. तर आश्चर्य वाटलं, अरे इतका मराठी माणूस इतक्या मोठ्या पोझिशनवर जातो, इतक्या मोठ्या पदावर जातो आणि आपल्याला कोणाला त्याची काही कल्पना नाही. माहितीच नाही. त्यांनी पत्र टाकलं त्यांना बोईंगच्या पत्त्यावर अच्छा. आणि त्याचं उत्तर देखील आलं. अरे वा. आणि त्यावेळेला केसकरांनी त्यांनी सांगितलं की अरे मी एकटा नाही आहे, माझ्यासारखी अशी कित्येक मंडळी, मराठी मंडळी जगात कुठे कुठे करतात. मग ते विक्रम पंडित असतील, नितीन परांजपे असतील युनिलिव्हरचे, आणि विजय जोशी असतील. सो अशी एकाला एक माणसं भेटत गेली. तो प्रसारा वाढत गेला. आता आपण गरजे मराठी म्हणून काय करतो, तर गरजे मराठी म्हणून आपण प्रामुख्याने 3-4 गोष्टी करतो. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करतो म्हणजे आपण मराठी माणसांना एकत्र आणणं. म्हणजे पूर्वी जे म्हणायचे की अरे 2 मराठी माणसं एकत्र, पण पूर्वी एक विनोद सांगितला जायचा की एक खेकड्याची पेटी उडी राहिली आणि खेकडा पळून जात होता. तर दुसरा म्हणतो अरे ते झाकण लाव. असं म्हणतात नाही तो मराठी खेकडा आहे, आपोआपच तो खाली ओढेल. आणि हा पूर्वी विनोद सांगितला जायचा. आता तसं नाहीये. आता तुम्ही ही जर खेकड्याची पेटी कदाचित उघडी ठेवलीत तर तुम्हाला दिसेल की सगळे खेकडे तर पळून गेलेच, खालच्यानी वरच्याला मदत केली आणि वरच्यानी खालच्याला उचलून घेतलं आणि तेही पळून गेले. सो ते बदललंय. म्हणजे मराठी माणूस मराठी माणसाला निश्चित मदत करतो आणि हे आम्ही छातीटोक सांगू शकतो. सो त्या मराठी माणसांना एकत्र आणणं हे एक पहिलं उद्दिष्ट होतं. बरं, मराठी माणसांना एकत्र आणून करायचं काय, तर सांस्कृतिक कार्यक्रम तर झाले, कला झालं, सगळं झालं. महाराष्ट्र मंडळ ते त्यांचं काम करतायत. ते त्यांचं काम करतायत. आपण काय केलं पाहिजे, तर आपण मराठी माणसांना एकत्र आणून त्यांच्यासाठी काही नवीन करता येतं का, त्यांना उद्योजक करता येतं का, त्यांच्यात व्यावसायिकता घडवता येते का. म्हणजे मराठी माणूस म्हणजे एक उत्तम नोकर असं नाही आहे, तो नोकरी देणारा सुद्धा घडू शकतो. आपल्याकडे पूर्वी होती उदाहरणं, नाही अशातला भाग नाही, पण आपण ती दसपट करू शकतो का, ती आपण 100 पट वाढवू शकतो का, या उद्देशाने ते काम सुरू झालं. ते करता करता आमचं लक्षात असं आलं की मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी त्याचं या मराठी मातेशी नातं असतं आणि ते राहतं. प्रेम आहे. त्याला काहीतरी करायचं असतं आणि त्याला आपल्या जिल्ह्याविषयी प्रेम असतं, आपल्या गावाविषयी प्रेम असतं, आपल्या आजूबाजूच्या मंडळींविषयी प्रेम असतं. सो आम्ही मी आणि माझा जिल्हा नावाचा उपक्रम सुरू केला की तुम्ही ज्या जिल्ह्याचे असाल त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही काय काम करू शकाल. मग आमच्या असं लक्षात आलं की उद्योजक म्हणजे असं काही भव्य दिव्य मोठं 10,000 फुटाचं काहीतरी बिल्डिंग पाहिजे वगैरे असं काही नाही. अगदी छोटे छोटे उद्योजकही असतात, पण तेही उद्योजक असतात, त्यांनाही त्यांचं काहीतरी पुढचं करायचं असतं. सो आपण त्यांच्यासाठी काही करू शकतो का. मग लक्षात आलं की अरे विद्यार्थी आपले भारताच्या बाहेर जातात, ते विद्यार्थी बाहेर जातात त्यावेळेला त्यांना इथे त्यांच्या आईवडिलांनी काळजी असते की अरे माझी मुलगी पहिल्यांदा कुठेतरी चालली आहे, तिथे काय होणार त्यांचं. तर आम्ही म्हणतो काळजी करू नका, ही आहेत ना 16,000 मंडळी बसलेली आहेत, या 16,000 मंडळींचं कुठे ना कुठेतरी काहीतरी आहे, तर तुम्ही निश्चिंत राहा. तुमचे मुलाचे विद्यार्थ्यांचे पालक कोणीतरी लोकल पालक तिथे सुद्धा असेल. सो तिथून ती सुरुवात होते. त्यामुळे आपण विद्यार्थ्यांसाठी काम करतो, आपण त्या छोट्या उद्योजकांसाठी काम करतो, आपण मोठे उद्योजक घडवासाठी पण काम करतो आणि सगळ्या मराठी माणसांना एकत्र आणून ते मराठी माणसांचं जो सक्सेस आहे तो सेलिब्रेट करण्याचं सुद्धा काम आहे. म्हणजे त्याच्याविषयी पण बोललं पाहिजे ना की काहीतरी आपण असं अशाच कार्यक्रमानिमित्त त्याच्याविषयी बोललं पाहिजे. आणि हे काम आपलं गरजे मराठीचं आपण करतोय. पण आता मी म्हटलं तसं की आता तुम्ही त्या अंतर्गत पिंपरी चिंचवड आपली महानगरपालिका होती किंवा पुणा विद्यापीठ आहे, अशा जिथे आपल्याला विद्यार्थी एकत्र सहज मिळू शकतील, बरोबर, आणि त्यांना आपण मेंटॉरिंग करू शकू किंवा त्यांना उद्योजकतेसाठी पुढे नेऊ शकू. अरे नको नुसत्या नोकऱ्या नका करू, आहेत खूप संधी, यासाठी पण आता तुम्ही ते प्रयत्न सुरू केलेले आहेत. ते कसे करताय. इव्हन मला वाटतं महाराष्ट्र सरकारबरोबर सुद्धा कितीतरी ठिकाणी तुम्ही असे मोठे मोठे कॉन्फरन्स भरवले आहेत, तर त्याविषयी पण सांगा. सो आता याच्यात 1-2 मुद्दे असतात. एक असतं की आपण महाराष्ट्र आपली मातृभूमी म्हणून त्या महाराष्ट्रात काय काम करतोय आणि महाराष्ट्राबाहेर जगभरात काय काम करतोय.
महाराष्ट्रातल्या व्यक्तींना जगभरात जोडणे आणि जगभरातल्या व्यक्तींना महाराष्ट्रात जोडणे हे झाल्याशिवाय हा ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह येणार नाही. बरोबर. सो आपण महाराष्ट्रातल्या कित्येक विद्यापीठांबरोबर काम करतोय. मग ते साताऱ्यात असेल, ते सांगलीत असेल, कोल्हापूरमध्ये असेल, मुंबई पुण्यात असेल, नाशिकमध्ये असेल, जळगाव धुळ्यासारख्या ठिकाणी असेल, बुलढाण्यात असेल. सो आपण विविध जिल्ह्यांमध्ये आपण विविध कॉलेजेस बरोबर म्हणा किंवा विविध विद्यापीठांबरोबर आपण काम करतोय, करार करतोय. पण करार करण्यापेक्षा काम करतोय. म्हणजे कारण काय होतं, बरेच वेळेला करार करतात, ते करार कुठेतरी राहतात आणि काम राहतं बाजूला. तो आम्ही आधी म्हणतो की आधी काम करा, 6 महिने काम केलं की करार गरज वाटली तर करू, नाही तर नाही केलं तरी चालण्यासारखं आहे. सो आधी काम करा, त्या उद्देशाने काम सुरू करतो. आता आपण गरजे मराठी ग्लोबल इनोव्हेशन अकॅडमी सुरू केली आहे. ग्लोबल इनोव्हेशन अकॅडमीचं आपण सुरुवात अमेरिकेपासून करतोय. सो आपण ज्या वेळेला ही लॉन्च केली त्यावेळी आपलं काम असेल किंवा आपल्याबरोबर जी लोक जोडली गेलेत त्यांच्या नावामुळे असेल, आपल्याला स्टॅनफर्ड विद्यापीठाने तर लॉन्चचा कार्यक्रम करण्यासाठी जागा दिली होती. त्यामुळे गरजे मराठी ग्लोबल इनोव्हेशन अकॅडमी यावर्षी स्टॅनफर्ड विद्यापीठामध्ये त्यांच्या जागेमध्ये त्यांच्या वास्तूमध्ये आपण ती लॉन्च केली. सो आपण काय करणार आहोत, आपण एक प्रयत्न असा करणार आहोत की इथे विद्यार्थी शिकतात, त्यांचं कोर्स असतो, त्यांचं सिलेबस असतं, पण तोपर्यंत इंडस्ट्री पुढे निघून गेलेली असते. म्हणजे मी एखादं शिक्षण घेऊन बाहेर पडतोय तर ते सिलेबस काहीतरी 5 वर्ष 10 वर्ष थिअरिटिकल असतं, तर ते आणि ते 5-10 वर्षापूर्वीचं असतं ना. पण इंडस्ट्री 5-10 वर्ष थांबलेली नसते, इंडस्ट्री पुढे निघून गेलेली असते. सो आपण इनोव्हेशन अकॅडमीमध्ये आपण असं करणार आहोत की 3 महिन्याचा कोर्स असेल, 6 महिन्याचा कोर्स असेल, पण जो इंडस्ट्रीमध्ये आता काय घडते आणि इंडस्ट्रीला काय हवंय तो कोर्स तुम्ही तुमची डिग्री सांभाळून करा. त्यामुळे तुम्ही इंडस्ट्रीत काय हवंय हे तुमच्याकडे असेल आणि तुमची एम्प्लॉयबिलिटी वाढलेली असेल, तुमची प्रॉडक्टिव्हिटी वाढलेली असेल आणि अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना तयार करतोय. दुसरी गोष्ट आपण अशी करतोय की महाराष्ट्रातल्या काही उद्योजकांना, व्यावसायिकांना जर जगभरात त्यांचा माल पोचवायचा असेल किंवा त्यांचं जगभरामध्ये काही व्यवसाय पोचवायचे असतील तर आपण महामार्केट प्लेस नावाचं एक पोर्टल आहे, गरजे मराठीचं पोर्टल आहे, की ज्याच्या योगे आपण इथल्या काही छोट्या उद्योजकांना जगभरात एक्सपोर्ट करण्यासाठी मदत करतो. किंवा आपण स्टार्टअप मेंटरिंग कोहोर्ट करतो. 18 आठवड्याचा आपला तो कोर्स असतो आणि सध्या स्टार्टअपना गव्हर्नमेंट खूप संधी देते. आता मला एक खूप अभिमान मला असा वाटतो की आपण मागच्या साधारण 5 वर्षामध्ये 175 पेक्षा जास्त स्टार्टअपना आपण मेंटरिंग केलंय आणि आपण 28 कोटीपेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट त्यांना भारतात मिळवून दिले. म्हणजे 28 कोटी जगाच्या स्तरावर कदाचित मोठी अमाऊंट नसेल भांडवल, पण भारतासाठी 28 कोटी भांडवल उभं करून देणं आपल्या स्टार्टअपनं ही मोठी गोष्ट आहे आणि ती आपण केली. आणि ती आपण दरवर्षी साधारण एक कोहोर्ट करतो. आपण 36 जिल्ह्यातनं ऍप्लिकेशन मागवतो, त्याची सिलेक्शन प्रोसेस असते आणि 18 महिने तो आयडिया व्हॅलिडेशन पासून ते इन्व्हेस्टर समोर ते पिच करणं इथपर्यंत त्या आपण पूर्ण एरियामध्ये आपण लोकांबरोबर काम करतो. सो असं करत करत आपण पुढे चाललोय. हा प्रवास आपण असाच पुढे नेतोय. विद्यावाणी सारखे मला वाटतं आपल्या चॅनलवर सुद्धा आपण. सो आता ही अजून एक गोष्ट आहे की आपण मी जसं मगाशी म्हटलं तसं की मराठी माणसांचं काम जगासमोर आणणं हेही एक उद्देश आहे. पण ते कसं आणता येईल आपल्याला, तर आम्हाला असं वाटलं की 2 प्रकार आहेत. एक प्रकार असतो तो म्हणजे आपण एखाद्या विषयाविषयी बोलणं आणि त्या विषयाविषयीच्या गोष्टी उलगडून दाखवणं. म्हणजे ते ज्या विषयाचा बिझनेस, त्या विषयाचे तज्ज्ञ आहेत, त्या विषयात कदाचित त्यांचा उद्योग करत असतील, तो विषय जगासमोर मांडणं. हा विषय माहिती नसतो आपल्याला की अरे असंही घडतंय, अरे असं पण काम असतं, अरे असं पण करतात. वेगवेगळे उद्योग असतात. म्हणजे फक्त मॅन्युफॅक्चरिंग नाही तर खूप त्याच्याशी रिलेटेड कितीतरी गोष्टी असतात. मी उदाहरण सांगायचं झालं तर आता फॉरेन्सिक सायन्स म्हणजे आपल्याला असं वाटतं की अरे मी CID मध्ये डॉक्टर चाळुंकी करतात तेच फॉरेन्सिक सायन्स आहे की काय, पण तसं नसतं. फॉरेन्सिक सायन्स हे खूप मोठा व्याप्ती असलेलं आहे. किंवा मी जर तुम्हाला सांगितलं की एम्पथी मार्केटिंग म्हणजे काय किंवा न्यूरो मार्केटिंग म्हणजे काय किंवा मी अजून कुठले असे वेगवेगळे विषय मांडले, तर आपण एक पुण्याला विद्यावाणी नावाचा रेडिओ FM चॅनल आहे पुणे विद्यापीठाचा, त्यांच्याबरोबर आपण 52 आठवडे 52 असे वेगवेगळे विषय आणि 52 मराठी माणसं असा तो आपला कार्यक्रम सुरू आहे. म्हणजे ते त्या विषयाचीच फक्त डीप मध्ये माहिती देणार, त्या विषयाची सखोल माहिती की त्या योग्य लोकांना माहिती पडेल की हा पण विषय आणि या विषयातही काम करता येतं आणि या विषयात काम केलेली मराठी व्यक्ती आहे की ज्याला मला मदत लागली, यशस्वी आहे आणि मला काही मदत लागली तर मी त्या व्यक्तीकडे जाऊ शकतो. सो हा कार्यक्रम आपण करतोय, त्याचे 52 आठवडे आपण करणार आहोत. आत्ता आपण हा जो कार्यक्रम करतोय हा कार्यक्रम अशा स्वरूपाचा आहे. सो मी जसं म्हटलं की ज्ञानमाला जो कार्यक्रम आहे जो विद्यावाणीबरोबर करतोय तो विषयाशी निगडीत आहे, पण आपण हा जो कार्यक्रम करतोय हा कार्यक्रम आपण
त्या मराठी व्यक्तींचा प्रवास उलगडण्यासाठी आहे. मी म्हटलं तसं की जगभरात मराठी व्यक्ती आहेत, किती लोकांना आपल्याला किती लोक माहिती आहेत, माहिती नाही. त्या मराठी माणसांकडचा प्रेरणादायी प्रवास आहे. त्या मराठी Even त्या माणसांकडनं लोकांना पण एकमेकांना म्हणजे ऑस्ट्रेलियातल्या काहीतरी माणसाला हो, अमेरिकेतला मराठी माणूस माहिती कुठे नसतात, म्हणजे ती व्यक्ती माहिती नसतात. तर आम्हाला कुठेतरी असं वाटलं की आपण असा एखादा कार्यक्रम केला पाहिजे, असा एखादा विषय हातात घेतला पाहिजे की ज्या योगे परत तसंच आहे की पूर्ण वर्षभर 52 आठवडे 52 मराठी माणसांचा जगभरातला प्रवास उलगडून दाखवता येतो का आपल्याला, तर तो आपल्याला दाखवता आला पाहिजे. त्यायोगे काय होईल, एकतर ती मराठी माणसं जगभरात यशस्वी आहेत हे लोकांसमोर येईल. दुसरी गोष्ट, अरे हा तर आपल्याच गावातला आहे, अरे हा तर आपल्याच विद्यापीठातला, अरे हा तर आपल्याच कॉलेजमधला आहे, जर हा हे करू शकतो किंवा ही व्यक्ती एवढं करू शकते किंवा ही स्त्री एखाद्या मोठ्या डिपार्टमेंटची हेडू शकते किंवा ही कंपनी उभारू शकते, तर मी का नाही करू शकत. सो ही जी प्रेरणा मिळते, ही प्रेरणा समोर तुम्ही बघितलं, तुम्ही समोर त्या व्यक्तीला ऐकलीत त्याची प्रवासाची कथा, की ते होऊ शकतं. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की जर आपल्याला हे जर असं मराठी व्यक्तीला व्यक्ती जोडत गेलो तर कोण असतं, कदाचित आज 16,000 व्यक्ती आहेत जोडलेल्या, कदाचित उद्या 1.5 लाख होतील, एखाद दिवशी 15 लाख होतील, 1.5 कोटीही होतील. म्हणजे आमचं एक असं स्वप्न आहे. आणि मला वाटतं आपल्या जे आपल्याला बाहेर मिळालंय ते थोडं हो, मातृभूमीला म्हणजे परत करणं. मातृभूमीची ऋण असतंच आपलं ना, म्हणजे आपलं ते ऋण असतं, ते आपल्याला फेडायचं असतं. प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळ्या पद्धतीने ऋण फेडण्याची तयारी असते, पण त्यांना ते ऋण फेडण्याचं एक साधन लागतं. सो मला असं वाटतं की गरजे मराठीने ते साधन उपलब्ध करून दिले. म्हणजे कोणी म्हणेल की अरे मला ना काहीतरी माझं या मातीशी नातं आहे आणि मला या काहीतरी परत द्यायचं आहे, तो लोकांना द्यायची इच्छा असते, पण लोकांना गरजे मराठी हे माध्यम होईल. माध्यम होतं आणि त्यांना माहिती असतं की इथे केलं तर हे नक्की सत्कारणी लागेल आणि कोणीतरी माझ्यासाठी केलंय, मी कोणासाठी ते करीन आणि तो कोणासाठी तरी करेल, की ही जी पे फॉरवर्ड ज्याला आपण म्हणतो, चेन आहे, ही चेन साखळी. आहे, ही चेन आहे, ही साखळी आहे. ही साखळी चालू ठेवण्यासाठी हे माध्यम खूप उपयोगाची पडतंय आणि आम्हाला खूप लोकांचा. आणि त्यासाठी तुमच्यासारख्या 59 देशात फिरलेले त्याच्यात जर ऍक्टिव्हली काम करत असतील तर ते निश्चितच खूपच उपयोगाचं आहे. निश्चितच. आणि मला असं वाटतं की हा प्रवास उलगडताना तुम्हाला लक्षात येईल की माझ्यासारखी 59 देश नाही फिरलेली, 150 देश फिरलेली 150 माणसं सुद्धा कदाचित मिळतील. असतील, हो. So तो शोध आम्ही घेतच आहोत. आणि मला असं वाटतं की हा आपला जो उपक्रम आहे, या उपक्रमामध्ये ते जर सगळेजण येऊ शकले, त्यांना आपण आणू शकलो पुढे, तर मला वाटतं हा खूप प्रेरणादायी, महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी हा ठरू शकतो. कळू शकेल की कोणत्या कोणत्या देशात मराठी काय काय माणसं करतायत. अगदी अगदी निश्चितच. बरोबर. आपण आता गरजे मराठी ग्लोबलचा प्रवास जाणून घेतला आणि तुम्ही त्यात नेमकं काय काम करताय. तर आता पुन्हा तुमच्या थोडंसं आपण वैयक्तिक पण प्रवासावर येऊया आणि तुमच्या सगळ्या ह्या वेगवेगळ्या क्षेत्रात बँकिंग असेल, मॅनेजमेंट असेल आणि आता स्वतःच्या कंपन्या स्थापन झाल्यात, त्याचा उपयोग तुम्ही पण मुलांना कसा करून देताय आणि गरजे मराठीमुळे आता किती मुलांना एक्झॅक्टली नक्की फायदा झालाय याविषयी थोडंसं जाणून घेऊया, पण एका ब्रेक नंतर. विश्वाच्या गाभारी गरजे मराठी. गरजे मराठी प्रस्तुत विश्वाच्या गाभारी गरजे मराठी या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण माधव दापके सर यांच्याशी गप्पा गोष्टी करतोय आणि पुन्हा गरजे मराठीवरच आपण जाऊया की गरजे मराठी ग्लोबलमध्ये आता तुम्ही म्हणताय 15-16 हजार मेंबर्स आहेत. अनेक देशातले उद्योजक इथल्या मुलांना मेंटॉरिंगही करतायत, तुम्ही त्यांना स्टार्टअप सुरू करायच्या संधीही देताय. पण आता अजूनही असे अनेक जण आहेत परदेशात की खूप मराठी, हजारो लाखो लोक आज बाहेरच्या देशात राहत आहेत. त्यांची इच्छा असेल गरजे मराठीमध्ये आम्हाला काहीतरी सहभाग नोंदवायचा आहे, तर त्यांनी नेमकं कसं सहभागी व्हावं, ते काय करू शकतील तुमच्याबरोबर? मला असं वाटतं की गरजे मराठीमध्ये नुसतं सभासद होणं हे फार सोपं आहे. म्हणजे गरजेमराठी.com वर जा, 30 सेकंदामध्ये तुम्ही गरजे मराठीचे सभासद होऊ शकता. पण सभासद झालं म्हणजे काय, की मला सहभाग घ्यायचा आहे म्हणजे काय, तर 5 पद्धतीने तुम्ही गरजे मराठीच्या कामामध्ये सहभाग घेऊ शकता. अच्छा. पहिली गोष्ट तुम्ही करू शकता, म्हणजे तुमच्याकडे जर वेळ असेल आणि तुम्ही जर कमिट करू शकत असाल तर तुम्ही स्टार्टअपचे मेंटर होऊ शकता आणि तुम्ही सांगू शकता की हा जो 18 आठवड्याचा कार्यक्रम आहे, मी या विषयातला तज्ज्ञ आहे आणि या विषयातली जर एखाद्या स्टार्टअपला माझी मदत होणार असेल तर मी पुढचे 18 आठवडे या स्टार्टअप बरोबर मेंटरिंग करेन, त्यांचं मी हँडहोल्डिंग करेन, त्यांना मी गाईड करेन, त्यांना मार्गदर्शन करेन. हा एक पहिला प्रकार झाला. दुसऱ्या पद्धतीने तुम्ही मदत करू शकता. तुम्ही म्हणू शकता की माझ्याकडे 18 आठवड्याची तर कमिटमेंट देण्यात इतका वेळ नाही किंवा मलाच माहीत नाही, मी प्रवास करत असतो जगभरात, तर मला माहिती नाही मी करू शकेन की नाही, पण मला एखाद्या स्पेसिफिक विषयावरती मला ज्ञान आहे, सखोल ज्ञान आहे, मी येऊन एखाद्या विषयावरती 1-2 दिवस किंवा 2 सेशन्स घेऊ शकेन,
तर असंही तुम्ही करू शकता. आणि ऑनलाईन पण आपण ऑनलाईनच करतो आपण, ऑनलाईन करतो कारण आपले जे मेंटर्स आहेत ते ऑस्ट्रेलियापासून राहत ते असतात. कॅलिफोर्नियापर्यंत असे 70 मेंटरची टीम आपली काम करते. आणि त्यामुळे मुलांनाही ते बरं पडतं, मुलांनाही online बरं पडतं शिकायला. कारण त्यांनाही कळतं की ऑस्ट्रेलियात काय घडते आणि अमेरिकेत काय घडते, हा जो पूर्ण स्पॅन आहे याच्यात कळतो. बरं. तर दुसरं हे झालं की मी एखाद्या स्पेसिफिक सेशनसाठी मी येऊ शकतो. तिसरी पद्धतीने मदत काय करू शकता की आपण इव्हेंट करतो. म्हणजे उदाहरणार्थ आत्तापर्यंत आपण ग्लोबल एंटरप्रेन्योरशिप कॉन्क्लेव्ह केले. पहिली आपली कॉन्क्लेव्ह झाली होती कॅलिफोर्नियामध्ये, आता एक दुबईला झाली. आत्ता यावर्षी दुबईला झाली, त्याच्या आधी एक न्यूयॉर्कला झाली होती, आता पुढची आपली युरोपमध्ये लंडनला किंवा कुठे आपण प्लॅन करतोय. सो असे जे इव्हेंट असतात ना, त्या इव्हेंटला खूप मदत लागते, खूप लोक पुढे यायला लागतात. तर त्या इव्हेंटसाठी माझ्याकडे मी हा 1 महिना या इव्हेंटसाठी मदत करेन, या इव्हेंटसाठी मी करू शकेन. ही तिसरी प्रकार झाला. चौथा प्रकार असा झाला की मला असा वेळ वगैरे तर नाही आहे, पण मी कदाचित काही फायनान्शियल सपोर्ट कोणाला हवा असेल, उचलून काही संस्थेच्या मदत करू कामांसाठी शकतो. असेल, इव्हेंटसाठी असेल किंवा काही एखाद्या मुलाला स्टार्टअपसाठी मदत असेल, हवी मुलांना मदत हवी असेल, तर मी तो हातभार उचलू शकतो. माझ्याकडे CSR फंड आहेत, माझ्याकडे काही डोनेशन फंड आहेत, तर मी ते देऊ शकतो, ते वापरू शकतो. कारण संस्था चालवायची तर शेवटी तुम्हाला पैसा लागतो, चांगलं काम करायलाही पैसा लागतो. बरोबर. तर ते तुम्ही करू शकता. आणि 5वं हे याच्यातलं काही नाही आणि अगदी साधं सोपं सहभाग घ्यायचा आहे, ते म्हणजे तुम्ही गरजे मराठीच्या वेबसाईटला फॉलो करा, तुम्ही गरजे मराठीचं LinkedIn फॉलो करा, तुम्ही गरजे मराठीचं सोशल मीडिया फॉलो करा. तिथे ज्या गोष्टी घडतायत, तिथे ज्या गोष्टी शेअर करतायत, ते नेटवर्क पुढे पुढे न्या. म्हणजे तुम्हाला जर तुम्ही माहिती तुमच्या असेल की अरे ओळखीच्या माझ्या आणखी शेजारी पण मराठी आहे, माणसं माझ्या घरात मराठी आहे, माझे नातेवाईक मराठी आहेत, आणि मी त्यांना ते सांगत जाईन आणि असंच ते 10चे 100 झाले, 100चे 10,000 झाले, 10,000 ते 16,000 झाले, असंच ते 1 लाख होतील. बरोबर. तर अशा अगदी सोप्या 5 पद्धतीने तुम्ही गरजे मराठीच्या उपक्रमामध्ये Connect सहभाग घेऊ होऊ शकता. आता मला तेच विचारायचं होतं की गरजे मराठीचं हे मेंटॉरिंग मिळाल्यामुळे किंवा काहीतरी चांगलं हे मिळाल्यामुळे एखादा मुलगा उद्योगात शिरलाय आणि तो यशस्वी झालाय, असं एखादं आपल्याला उदाहरण हो, सांगता येईल? अशी एक नाही, अशी नक्कीच खूप उदाहरणं आहेत. मग मी 2-3 नावं म्हणून सांगायची, मी तसे बरेच नाहीत की मी जसं म्हटलं होतं की 175 स्टार्टअपनं तुम्ही ज्या वेळेला मेंटर करता, साधारणपणे इंडस्ट्रीतला एक बेंचमार्क आहे, तो म्हणजे 10% त्याच्यातले सक्सेसफुल होतात. अच्छा. साधारणपणे. अच्छा. तर सगळ्यांची नावं घेणं कठीण आहे, पण बरोबर. काही तुम्हाला नावं सांगायची झाली तर आपल्याकडे एक डॉक्टर अनिरुद्ध जोशींची स्टार्टअप आहे, नाडी तरंगिणी म्हणून. अच्छा. तर ते टेक्नॉलॉजी वापरून नाडीचा अभ्यास करून तुम्हाला जसा एक्सरे आपला मिळतो किंवा तुम्हाला ECG जसा मिळतो तसा तो नाडीचा रिपोर्ट मिळतो आणि तुमची पूर्ण तुमच्या आरोग्याची कुंडली त्याच्यामध्ये दिसते. वा. सो ते त्यांचं स्टार्टअप आहे, अतिशय सक्सेसफुल आहे. त्यांचं आता जर्मनीत ऑफिस सुरू झालं, त्यांचं अमेरिकेत पेटंट मिळालं, त्यांना नॅशनल पेटंट आहे. अरे वा. एक उदाहरण. दुसरं उदाहरण, आपल्याकडे एक इव्हेंट बीप नावाची स्टार्टअप होती, त्यांचा सौरभ मंगळूरकर म्हणून COEP मधनं पास झालेला 22 वर्षाचा मुलगा आपल्याकडे आला होता. आज त्याच्याकडे साधारणपणे 300 लोक कामं करतात. त्याची स्टार्टअप तेवढी मोठी झाली. अजून आपल्याकडे एक स्टार्टअप आहे, ती म्हणजे ती सगळं कृषी याच्यात काम करते, बुलढाण्यातली आहे. तर त्यांनी करता 400 शेतकरी एकत्र जोडलेत आणि त्या 400 एकत्र केलेल्या शेतकऱ्यांना काहीतरी नवीन गोष्टी करतात. सो अशी एक ना अनेक अशी खूप उदाहरणं आहेत, अशी वेगवेगळ्या क्षेत्रातली आहेत. आणि मी मगाशीच म्हटलं तसं की खूप वेगवेगळे लोक एकत्र जोडल्या गेल्यामुळे मग ते टेक्नॉलॉजीतली स्टार्टअप असू दे, फूडटेकमधली असू दे, ॲग्रीटेकमधली असू दे, बँकिंगमधली असू दे, ह्या वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ आपल्याकडे असल्यामुळे कुठल्याही क्षेत्रातली जरी स्टार्टअप आपल्याकडे आली तरी आपल्या कुठला तरी एक मेंटर असा उभा राहतो की जो सांगतो की मी जबाबदारी घेतो, मी माझं 25, 30, 50 वर्षाचं नॉलेज वापरतो आणि मी याला सक्सेसफुल करतो. सो ती इकोसिस्टम आपली खूप चांगली चालू आहे. त्यामुळे आपल्याकडे उदाहरणं निश्चितच आहेत. तुम्ही एवढे 59 देशांमध्ये फिरलात आणि आता आपल्याकडे आता हे एक 10-15 वर्षात स्टार्टअपचं खूप सुरू झालंय. मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, आणि खूप भांडवल सुद्धा सहज जरा मिळायला लागलंय, मुलं सुद्धा व्यवसायाकडे यायला लागलेत. तर इतर देशातल्या तरुणांचं आणि आपल्या मराठी तरुणांशी जर तुम्हाला तुलना करता आली तर तुम्ही कशी कराल? हा प्रश्न खूप गमतीशीर प्रश्न आहे एवढ्यासाठी की एक तर तशी डायरेक्ट तुलना नाही करता येणार, कारण आपलं कल्चर वेगळं आहे, आपली सोसायटी वेगळी आहे, आपण ज्या पद्धतीत वाढतो ती पद्धत वेगळी आहे. पण तरीसुद्धा फरक कुठे जाणवतो मी तुम्हाला सांगतो. आपली मराठी मुलं खूप लाजतात.
म्हणजे त्यांना असं वाटतं की अरे कसं विचारू, Complex. मी हा एक कॉम्प्लेक्स असतो त्यांच्यामध्ये की अरे कसं करू, मी कसं विचारू, मग लोक काय मला म्हणतील, मग मला घरचे काय म्हणतील, मला समाज काय म्हणेल, आणि त्या ह्याच्यातच ते अडकलेली असतात. तर आम्ही एक गरजे मराठीमध्ये म्हणतो की तू लाजू नकोस, मागायला लाजू नकोस. मागणं हे कमीपणाचं लक्षण नाही. मदत मागायला माग, जायचं आणि भांडं लपवायचं मदत असं मागली, नको. मदत मागितली तर मदत मिळते. कारण असं माझ्या स्वप्नात तर येत नाही ना की अरे तुम्हाला मदत हवी आहे म्हणून. तर मदत माग, मदत निश्चित मिळेल. हां. हा फरक थोडासा मला बाहेरच्या देशांमधनं जाणवतो की तिथे विद्यार्थी कदाचित जसं आपल्याकडे ग्रॅज्युएशन झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, लग्न झालं, आपल्याकडे समाजसंस्था ही एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे कायम एकत्र असतात. त्यामुळे आपल्याकडे तसा इंडिपेंडंट म्हणण्यापेक्षा इंटरडिपेंडंट आपण असतो. पण बाहेरच्या देशात म्हणाल तुम्ही तर मला असं वाटतं की मुलं 16-17 वर्षी झाली की ती बाहेर पडतात. बरोबर. मग ती बाहेर पडल्यामुळे ती इंडिपेंडंट लवकर होतात. इंडिपेंडंट लवकर होतात म्हणजे त्यांना इंडिपेंडंटली त्यांचं जगायला शिकतात, ते मागायला शिकतात. त्यांना माहिती असतं की मला कोणी नाही आहे, मला कोणी आई वडील आणून नाही देणार आहेत, मला माझे काका काकू काही आणून नाही देणार आहेत. सो ते करतात. त्यामुळे त्यांच्यात तो जो एक धीटपणा आलेला असतो ना, तो धीटपणा त्यांना कदाचित पहिल्या याच्यात खूप पटकन मदत करतो, उपयोगी पडतो, त्याची मदत होते, ते करतो. दुसरा एक फरक मला जाणवलेला असा आहे की तो म्हणजे आपल्या इथे ना की तू फेल झाला हे जे फिलिंग असतं ना, हे आपल्याकडे खूप निगेटिव्ह धरलं जातं की अरे असं कसं तू फेल होऊ शकतो. म्हणजे आपल्याला फेल होणं हे कमीपणाचं वाटतं आणि त्या फेल होण्याच्या भीतीने मग त्या आपण त्यात भीतीनेच शिरत काही नाही. कोणी करत नाही. म्हणजे की नको बाबा मी फेल झालो तर काय म्हणतील. आणि आपल्याकडे खरं तर म्हण आहे अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. करेक्ट. पण ती पहिली पण ती पायरीच कोणी चढायला चढायला मागत तयार नाही. होत असं आहे जे बाहेरच्या देशात होत नाही. म्हणजे त्यांना असं काही त्यांना फरक पडत नाही की मी झालो ठीक आहे, तर हे बंद केलं, दुसरं सुरू केलं, दुसरं बंद केलं, तिसरं सुरू केलं. सो हा जो एक थोडंसं समाजाचं प्रेशर असेल म्हणा किंवा कुटुंबाचं प्रेशर असेल म्हणा, तर मला असं वाटतं ते बदललंय. पण आता तुम्ही जर बघाल की ते झुगारून स्टार्टअप दिलं पाहिजे. इंडियामुळे खूप फ्रीडम मिळते. आता तुम्ही जर साधारणपणे बघाल तर खूप नवीन तरुण पिढी जी आहे, नवीन मुलं जी आत्ताच पासआउट होत आहेत, त्यांना प्रत्येकाला असं असतं की नाही मी माझं काहीतरी स्टार्टअप सुरू करेन. सो हा फरक मला मागच्या 15-20 वर्षामध्ये निश्चित जाणवतोय. अच्छा. आणि आता जर बघायला गेलात तर भारत आत्ता स्टार्टअप इंडियामुळे असेल किंवा अगदी महाराष्ट्र इनोव्हेशन सोसायटीची जी पॉलिसी आहे त्याच्यामुळे असेल. सो आपल्याकडे हे स्टार्टअप कल्चर खूप मोठ्या प्रमाणात येत आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे युनिकॉर्न्स बनत आहेत. म्हणजे साधारणपणे मागच्या वर्षीचा डेटा बघितलात तर आठवड्याला एक हो. या स्पीडनी आपल्याकडे युनिकॉर्न झाले. वा. सो हे निश्चितच म्हणजे त्या क्षेत्रामध्ये लोक प्रावीण्य मिळवत आहेत. हे निश्चितच त्याचं एक कन्फर्मेशन आहे मला वाटतं. बरोबर. आणि मला वाटतं हे तुमच्याकडे बघून सुद्धा बघता येईल की आधी बँकिंग हो. साधी सुरुवात केली, नंतर टेक्नॉलॉजी, म्हणजे जे येईल ते शिकत गेलं आणि पुढे पुढे गेलं अगदी तर निश्चित आपण वेगळ्या वळणावर पोचू शकतो. निश्चित. आणि मला असं वाटतं की खरं कसं आहे ना की आपण शिकतो. म्हणजे माझं एक असं ऑब्झर्वेशन आहे, एक मत आहे माझं असं की शिकतात ते करायला मिळणार की 1% लोक असतात की मी जे शिकलो ते मी करतो. तुम्ही जर बघाल 99% लोक शिकतात एक, करतात एक, काहीतरी वेगळंच असतं. म्हणजे आपल्याला जी एक फॉर्मल डिग्री मिळते त्या डिग्रीचा कदाचित पहिली नोकरी मिळाला किंवा पहिला व्यवसाय करायला उपयोग येते. पण त्याच्यानंतर ना तुम्ही जे अनुभव घेता, तुम्हाला तुमच्या जीवनात ज्या गोष्टी घडत जातात, तुमच्या आजूबाजूची लोक जी काहीतरी तुम्हाला देत जातात, त्याच्यावर पुढे पुढे होत जातं. त्यामुळे हा कुठलाच फॅक्टर लिमिटिंग असूच शकत नाही. म्हणजे मी बँकिंग करता करता मला असं जाणवलं की अरे हो, हे बँकिंगचं ज्ञान वापरून आपण टेक्नॉलॉजी जाऊ शकतो. टेक्नॉलॉजी वापरता वाटलं की आता बँकिंग आणि टेक्नॉलॉजी वापरून आपण कन्सल्टिंग करू शकतो. कन्सल्टिंग करता करता असं वाटलं की अरे नाही, आपण ना बोर्डरूम कन्सल्टिंग म्हणजे मॅनेजमेंट कन्सल्टिंग करू शकतो. ते करू शकतो. ते केल्यानंतर असं आठवलं की अरे हो, हे तर आपण म्हणजे ह्या गोष्टी तर बघतोच होत ना. आपण अगदी एका छोट्या माणसाला रिक्रूट करण्यापासून ते बॅलन्स शीट बनवेपर्यंत सगळ्या गोष्टी केल्या. मग आता आपण उद्योजक का नाही बनू शकत, आपण व्यवसाय का नाही सुरू करू शकतो, तेही करू शकतो. सो मला असं वाटतं की तुम्हाला जर करायचं असेल ना तर करण्यासारख्या खूप गोष्टी असतात. किंवा कुठलंही क्षेत्र तुम्हाला असं लिमिटिंग नसतं किंवा मला एक गोष्ट येते म्हणजे दुसरी येणार नाही असं काही नसतं. तुम्ही अनुभवातून शिकत जाता, तुम्हाला आजूबाजूची लोक शिकवत जातात, तुम्हाला गोष्टी कळत जातात, त्या संधीचा फायदा घेतला अगदी म्हणजे तुम्हाला फायदा घेता आला पाहिजे. तो योग्य कारणासाठी योग्य पद्धतीने योग्य व्यक्तींकडनं घेता आला पाहिजे आणि मग त्याच्यानंतर तुम्ही काही करू शकता. मला वाटतं जाता जाता जो प्रश्न विचारायचा होता की तुम्ही तरुणांना काय सल्ला द्याल, त्याचं उत्तर तुम्ही ह्याच्यातच दिलेलं आहे. तरीसुद्धा तुम्ही मराठी तरुणांना आता ह्याचं गरजे मराठी ग्लोबलचं काम करताच आहात, स्वतःही आता उद्योजक झाला आहे, तर काय सांगाल? मी 2 गोष्टी सांगेन. परत मी मगाशी म्हटलं तसं की मागायला लाजू नका. मागायला हवं असेल तेव्हा मागा. लोक तुम्हाला देतात, लोकांना द्यायचं असतं, पण त्यांना माहिती नसतं कोणाला हवं आहे आणि कोणाला काय देऊ शकतो. त्यामुळे मागायला निश्चित लागू नका, पहिली गोष्ट.
आणि दुसरी गोष्ट, ज्या वेळेला तुम्ही मोठे होत असता त्यावेळेला तुम्ही आजूबाजूचं भान ठेवा. तुम्हाला ज्यांनी कोणी मदत केली आहे त्याला तर तुम्ही मदत करू शकणार नाही कदाचित, पण तुम्ही पुढच्या माणसाला मदत करा आणि ती साखळी बारीक तुटून देऊ नका. तेव्हाच आपण सगळे मराठी माणसं एकत्र राहू, ती मराठी माणसं मोठी होऊ आणि मराठी आपली जी एक कम्युनिटी आहे ती सक्षम, जागतिक सधन, स्तरावर पोहोचेल. सर्व स्तरावरती पोहोचू. आणि मला वाटतं ते सहज शक्य आहे. तर मी या दोनच गोष्टी जाता तर सांगेन की या घडल्यात तर फार उत्तम होईल. तुमच्या प्रवासाकडे बघून पण ते आणि लक्षात येतच आहे. त्यामुळे तुम्ही हा तुमचा स्वतःचा इंडिव्हिज्युअल प्रवास आणि गरजे मराठीबरोबर पण सुरू असलेला प्रवास आणि त्यात ह्या दोन्ही प्रवासांचा मराठी तरुणाला काय उपयोग होतोय हे खूप छान आम्हाला या अर्ध्या तासाच्या मुलाखतीत सांगितलं आणि त्याचा नक्कीच तरुण मुलांना, मराठी तरुण मुलांना उपयोग होईल त्यांना संधी शोधण्यासाठी असं नक्कीच मला वाटतंय. तुम्ही इथे आलात दूरदर्शनला आणि तुमच्या या छान अनोख्या प्रवासाविषयीची आम्हाला माहिती दिलीत आणि 59 देशामध्ये जाऊन वेगवेगळे उद्योग व्यवसाय करू शकतो माणूस हे आम्हाला साक्षात इथे दाखवलं. त्याबद्दल मनापासून धन्यवाद. खूप खूप धन्यवाद तुमचे पण. थँक्यू व्हेरी मच. तर मंडळी, पुढच्या आठवड्यात आणखी एका नवीन उद्योजकाशी गप्पा गोष्टी करूया. याच कार्यक्रमात या भागात इथेच थांबूया. नमस्कार. नमस्कार.